तया आठविता महापुण्यदासी नमस्कार माझा सद्गुरु ज्ञानेश्वरा पुंडलिका वरदे हरी विठ्ठल श्री ज्ञानदेव पंढरीनाथ भगवान की हरि जय जय राम कृष्ण
रिंगणगडे मोक्ष साय जता जोडे मोक्ष साय जता जोडे मोक्ष साय जता जोडे
समतीर्ण सर्व मस्तक हे पायावर या वारकरी संतांच्या आलिंगन घडी मोक्ष साई जता जोडी ऐसा संतांचा महिमा झाली बोला याची सीमा प्रस्तुत कीर्तनरूपी सेवेसाठी निवडलेला अभंग महान भगवत भक्त विश्ववंदी संत सम्राट महाराष्ट्र भूषण जगद्गुरु श्री संत तुकोबार यांचा महत्वाचा चार चरणाचा भंग कीर्तनरूपी सेवे करताना अभंगातील प्रतिपाद्य विषय असे की जगद्गुरु श्री संत तुकोबार या अभंगाद्वारा संत महात्म्यांना लिंग दिलेल्या मोक्षाची प्रत्युत्ती महाराज म्हणतात संतांचा महिमा आघात आहे सर्व तीर्थ त्यांच्या पायाजवळ वास करतायत तुकोबार सांगतात असेल की सेवा जर माझ्या जीवनामध्ये घडली तरी मी स्वतःला पावन समजेल कारण संतांचा महिमा आघात आहे विठ्ठला भगवंताच्या कृपेने साधू संतांच्या आशीर्वादाने कैवल्य साम्राज्य चक्रवर्ती लंकापुरचे रजूशी मोठी ज्ञानोपार आदिशक्ती मुक्ताबाई भगवान मर्यादा पुरुषोत्तम प्रभू रामचंद्रजी या पवित्र पारांगणामध्ये कंडारीमध्ये सेवा करण्याचं सौभाग्य मला प्राप्त झालं मी माझं परमभाग्य समजतोय ज्यांच्या मधुर वाणीतून आपण या ठिकाणी श्रीमद भागवत कथा श्रवण करीत आहात ते माझे गुरुबंधू हरिभक्तराव वाल्मिकजी महाराज सुरायकर हल्ली मुक्काम कोथळी आईसाहेबांच्या दरबारात आज महाराज एक कीर्तनाला टाळ देऊन उभे नाही तर भागवतकर झोपून राहतात पण आमच्या संस्थेचे पारंपरिक आदर्श म्हणून आज महाराज एक कीर्तनाकरता उपस्थित आहे तानमर्षी हरिभक्तराव गजाननजी महाराज तोरणाडेकर हरिभक्तराव हरिबाबा आहेत आमचे आप्पा आहेत सुनील भाऊ सर्व टाळकरी मंडळी विनेकरी बाबा आपले बाबा बी कीर्तनकार आहेत सर्व मंडळी या सर्व मंडळींच्या उपस्थितीमध्ये कीर्तन आपल्याला भगवत चरणाने समर्पित करायचं आहे साऊंड सिस्टीम सुंदर एक कुठल्या प्रकारची बोलवली पहिले आभार स्टोपदार काकाची मान राहिलं बरं एक आनंदाचा क्षण येतो मी नेहमी सांगत असतो
कारण कंडारीमध्ये मी 92ला वारकरी शिक्षण संस्थेतून बाहेर पडलो आणि 92ला वारकरी शिक्षण संस्थेतून बाहेर पडल्यानंतर माझं पहिल्यांदा या ठिकाणी नामदेव महाराज रवंजेकर यांनी कीर्तन दिलं त्या यादीच्या सप्तामध्ये आणि तेव्हापासून मला ती गावाची परंपरा माहिती. कंडारी म्हणे एक परमार्थ हृदय स्थान आहे. विठ्ठला विठ्ठला त्याचे बरेचसे कार्यकर्ते असतील, भजनी मंडळाचे सदस्य असतील, आमचे माऊली असतील, त्याच्यामध्ये सिंहाचा वाटा, पण ते मात्र आधारितच्या अवस्थेत आहेत. पण सप्ताची परंपरा आपण खंडित केली नाही, याला एकीकरण म्हणतात. नाही तर सप्ते भरपूर मोठे होतात पण पण पडून जातात. तुम्ही बघा, एका अधिकाऱ्याने खालच्या अधिकाऱ्याकडे कामकाज दिलं. त्या अधिकाऱ्याने कामकाज लिहिण्याकरता घेतलं, पण त्यांचा लहान मुलगा पडत आला. म्हटले दादा मी तुम्हाला मदत करू का? म्हणे बाळ तू मला काय मदत करणार? वडिलांच्या लक्षात आला मुलगा ऐकून घेणार नाही, म्हणून वडिलांनी एक नकाशा होता त्याच्या बारीक चिंध्या केल्या का बाजूला टाकून दिला. सांगितलं बाळ या नकाशाला लवकरात लवकर जोडून आण. वडिलांना असं वाटलं की याला नकाशा जोडण्यामध्ये 2-3 तास लागून जातील, तोपर्यंत आपलं कामकाज इकडे अटकून घेऊ. पण मुलगा एवढा बुद्धिवान निघाला की त्या मुलाने 5 मिनिटाच्यात नकाशा जोडून आणला. वडिलांनी विचार केला देशाचा नकाशा आहे, याच्यावरती गाव आहे, तालुका, जिल्हा, राज्य आहे, असा देशाचा नकाशा मुलांना लवकरात लवकर कसा जोडला असेल. विचारलं बाळा तू नकाशाला कसा जोडला? म्हटले बाबा त्याच्या पाठीमागे माणसाचं चित्र होतं, पहिल्यांदा मी माणूस जोडला. भारताचा नकाशा केव्हा जोडला गेला मलाही कळलं नाही. आणि तीच किंवा आपल्या कंडारीकरांनी घडवून दिली. फक्त कीर्तनकारांनी माणसं टाळकरी जोडले. विठ्ठला विठ्ठला आणि सुंदर असं वातावरण. ज्यांच्याकडे अन्नदानाची सेवा होती, सकाळचे अन्नदाते आहेत हरिभक्त संजय डोंगरसिंग पाटील, आणि ज्यांच्याकडं सायंकाळचं संत भोजन होतं वारकऱ्यांचं, ते आपल्याच गावातील परिचित असणारे कंडारी येथील रामा एकनाथ तायडे पोलीस पाटील, वा या पदावरती विराजमान सुद्धा एक संत सेवेचे मात्र त्यांनी लाभ प्राप्त करून घेतला. हा एक विशेष आचार्य आहे. म्हणून दोघं मात्र ज्यांनी अन्नदान केलं त्यांचं टाळी वाजून सर्वांनी पहिला स्वागत केलं. रावणाने आपल्या भावाला जागे केलं, त्याच्या भावाचं ना काय 6 महिने झोपणार? बोलत चाल. रावणाचा भाऊ 6 महिने झोपणार आहे, त्याचं नाव काय? कुंभकर्ण. त्या रावणाने कुंभकर्णाला विचारलं, कुंभकर्ण तू झोपून काय केलं? कुंभकर्णाने मी झोपून काय केलं नाही, पण तुम्ही जागे राहून काय केलं? विठ्ठला उत्कृष्ट संत सेवन त्याला ग्रस्त आश्रम म्हणतात. प्रत्येक अतिथी आम्ही ज्यावेळेला गेलो त्यावेळेला संपूर्ण कीर्तनकारांचं, वादनार, गायक वादकांचं स्वागत केलं. याला ग्रस्त आश्रम म्हणतात. सानंदम सदनम सुताचे कांतामृत भाषणी स्वैरपी चान्यापराध सेवका अत्यत्यम सेवपूजन प्रतिदनम मिष्टान्नम पानम ग्रही साधू संग उपासते धन्य ग्रस्ताश्रम. त्या ग्रस्ताश्रमाला किंमत आहे आणि म्हणून त्याने येथेच भोजन दिलं आणि तृप्त झाले. आणि त्याच माध्यमातून आपण त्यांचा सन्मान करणं गरजेचं आहे. अभंग जगद्गुरु श्री संत तुकोबारांचा निवडलेला आहे. संत जीवन वेगळं आणि मानवी जीवन वेगळं आहे. माणसाच्या जीवनामध्ये माणसाला सर्व गोष्टी साध्य करता येतील. पुनर्वितम पुनर्मित्रम पुनर्भार्या पुनर्मही येतात सर्व पुनर्लभ्यम ना शरीर पुन्हा पुन्हा गेलेला पैसा मिळेल. एखाद्याची पत्नी वाढली तर दुसरं कुटुंब करू शकतो. या माणसाच्या जीवनामध्ये माणसाला सर्व गोष्टी साध्य करता येतील, पण मनुष्य ध्येय मिळण्याची गॅरंटी नाही. पावला दे गाग